विरोधकांची घाबरगुंडी, टाकवडेत भाजपची मुसंडी, विजय पाटील. संजना पुजारी यांच्या प्रचाराला टाकवडे येथे उत्स्फूर्त प्रतिसाद. टाकवडे गावात कोण म्हणतंय येत नाही, भाजप आल्याशिवाय राहत नाही, या जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला असून भारतीय जनता पार्टीच्या प्रचार फेरीने विरोधकांच्या गोटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. पंचायत समितीचे भाजपाचे उमेदवार विजय बापूसो पाटील आणि जिल्हा परिषदच्या उमेदवार संजना पुजारी यांच्या संयुक्त प्रचार फेरीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता टाकवडेत राजकीय चित्र झपाट्याने बदलत असल्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत. प्रचार फेरी दरम्यान टाकवडे गावातील प्रत्येक चौक गल्लीतील नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. वाढणारा प्रतिसाद, घोषणा देणारी तरुणाई आणि महिलांचा सहभाग पाहता विरोधकांची झोप उडाल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रचारात दिसणारी गर्दी ही केवळ औपचारिक नसून ती येणाऱ्या निकालाची चाहूल देणारी असल्याची चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे. भाजपच्या प्रचाराला मिळणारा पाठिंबा पाहता निकाल वेगळाच दिसतोय अशी प्रतिक्रिया मतदारांमधून व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे टाकवडे येथे स्थानिक पातळीवर पंचायत समितीचा उमेदवार विरोधी गटाचा असतानाही भाजपने येथे आक्रमक मुसंडी मारली आहे. विरोधकांचे पारंपरिक समर्थक सुद्धा भाजपकडे झुकताना दिसत असून राजकीय समीकरणे बदलत असल्याचे स्पष्ट होत आहे. घराच्या मैदानातच घरचा आहेर मिळणार अशी चर्चा गावातील राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. राजर्षी शाहू चौक, बसवेश्वर सर्कल, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आझाद चौक आणि करवीर चौक येथील पारकट्ट्यांवर सध्या एकाच विषयाची चर्चा रंगली आहे. भाजप आणि विजय पाटील चौकात चहाच्या टपरीवर आणि नागरिकांच्या गप्पांमध्ये विजय पाटील यांच्या नावाची चर्चा ऐकू येत असून भाजपचा विजय निश्चित असल्याची भावना सर्वसामान्य मतदारांमध्ये रुजत चालली आहे. हा प्रचार फेरी दरम्यान विजय पाटील, मिस्त्री विशाल पाटील, विराज पाटील, रणजित उपाध्ये, भरत रोजे, सातगुंडा पुजारी, निशांत शिंदे, राहुल दाभाडे, नितीन तासगावे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विजय पाटील यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकजुटीने प्रचार करत भाजपचा विकासाचा अजेंडा आणि विजय पाटील यांच्या कार्याच्या जनतेसमोर प्रभावीपणे मांडला. एकूणच टाकवडेत भाजपच्या या जोरदार शक्ती प्रदर्शनामुळे विरोधकांच्या गोटात स्पष्ट घबराट पसरली असून निवडणूक रंगात आली आहे. टाकवडे भाजपमय अशीच भावना आता गावात सर्वत्र व्यक्त होताना दिसत आहे. महानकर न्यूजसाठी विकास लवाटे, यड्राव. 2026 जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका ज्या होऊ घातल्यात, त्या निवडणुकीत मला पंचायत समिती यड्राव या गणातून भारतीय जनता पार्टीतर्फे मला उमेदवारी मिळाल्या. प्रथमतः मी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे साहेब, तसेच प्रकाशअण्णा आवाडे साहेब, स्वप्नील आवाडे साहेब यांचं सर्वांचं मनापासून आभार मानतो. आज या निवडणुकीच्या निमित्तानं प्रभागात फिरत असताना गेल्या 5 वर्षात आम्ही जे उपसरपंच पदाचा जो कार्यकाल या ठिकाणी केला, त्या कामाच्या जोरावर लोकांचा अतिशय म्हणजे भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आणि त्याच पद्धतीनं गुरुदेव दत्त देवस्थान ट्रस्ट असू दे, तसेच जिल्हा परिषदेच्या राजवर्धन नाईक निंबाळकरच्या फंडातनं केलेल्या कामाचा लेखाजोखा असू दे, या सर्वांचा विचार करता या पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना संजना पुजारी या आमच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत आणि मी यड्राव पंचायत समितीचा उमेदवार विजय पाटील, आम्हाला अतिशय प्रतिसाद भरभरून मिळत आहे. कोंडेगिरी गावातून देखील अतिशय सामान्यातल्या सामान्य लोकांचा चांगल्या पद्धतीनं आम्हाला प्रतिसाद मिळत आहे. टाकवड्यातून एक उमेदवार तिथून स्थानिक असताना देखील टाकवड्याच्या जनतेनं तर आम्हाला भरघोस प्रेम दिलेला आहे आणि 100% या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदेचे व पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार विजयी होतील असा ठाम विश्वास मी व्यक्त करतो आणि आम्हाला सर्वांनी पाठबळ, आशीर्वाद आणि मतदान रूपी सहकार्य करावं असं आवाहन करतो आणि थांबतो.